नमस्कार मंडळी, नमस्कार. ऍक्टिव्हिल 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग को पॉवर्ड बाय लक्स या कार्यक्रमात मी प्रसाद ओक तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज मी जाम खुश आहे. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग मी स्वतः सुरू केल्यापासून मी वाट बघत होतो की कधी एकदा माझा एखादा चित्रपट घेऊन मी याच कार्यक्रमात त्याचं प्रमोशन करीन, आणि आज तो दिवस आलेला आहे. आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत एक नवा कोरा करकरीत युद्धपट, फर्जंद. आणि आता आणखी एक क्षणही न दवडता मी माझ्या फर्जंदच्या संपूर्ण टीमला मंचावरती पाचारण करतो. जोरदार टाळ्यांनी सुरुवातीला स्वागत करूया माझा अत्यंत जवळचा मित्र, माझा अत्यंत आवडता लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माझी खूप जुनी मैत्रीण, एक उत्तम अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया फर्जंद या सिनेमातल्या फर्जंदचं, म्हणजे आमच्या नायकाचं, अंकित मोहन. आणि आता प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया फर्जंद या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर. बसा. नाही नाही नाही, त्याच्या आधी मला असं वाटतं याच मंचावरती येऊन तुझं स्वागत करणं बरोबर नाही होणार. पण प्रसाद सुद्धा या सिनेमाचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे तुझं सुद्धा स्वागत. थँक्यू 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 थँक्यू. मी स्वतःलाही सांगतो की बसावं. बसा. तुम्हा सगळ्यांचं, आपल्या पूर्ण टीमचं नसते उद्योगच्या या मंचावरती खूप मनपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी दिग्पाल तुझ्याकडे वळतो. मला माहिती आहे, पण प्रेक्षकांना जाणून घ्यायची खूप इच्छा आहे की फर्जंद नेमकं काय आहे. फर्जंद या शब्दाचा अर्थ आहे मुलगा, आणि फर्जंद म्हणजे खरं तर खुदाचा मुलगा, म्हणजे देवाचा दूत असं आपण त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये. उर्दू फारसी या भाषेतनं आलेला शब्द आहे. आणि कोंडाजी फर्जंद अशा आमच्या एका निधड्या आणि धाडसी वीराची कथा आपण या सिनेमातनं सांगतो आहोत. फर्जंद ही बिरुद छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज यांच्यासाठी पत्रातनं पण सापडतं, आणि खऱ्या अर्थाने ते आपल्या महाराष्ट्रासाठी देवदूत ठरलेले आहेत. अशा अनेक देवदूतांच्या कथा आपल्याला माहीत नाहीत. त्यातल्या एका देवदूताची कथा मी या फर्जंद या माझ्या सिनेमातनं आपण सगळे मिळून आपल्या महाराष्ट्राला सांगतो. सिनेमाच्या नायकाचं, चित्रपटातल्या नायकाचं खरं नाव आहे कोंडाजी फर्जंद, आणि म्हणून चित्रपटाचं नाव आहे फर्जंद. वा, एकदा जोरदार टाळ्या फर्जंदच्या टीमसाठी. टीम तुझ्याकडे वळतो. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील या चित्रपटातल्या? दिग्पालनी सांगितलं, एक भूमिका मला विचारली की ही भूमिका तू करशील का. बरं, ही भूमिका आपण करावी असं साधारण महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येकाचं, ज्याचं नाक सरळ आहे नाही, ज्याचं नाक वाकडं आहे त्यालाही वाटतं, आणि ज्याची उंची 5.5 फूट आहे, तर प्रत्येक माणसाला असं वाटतं की ही भूमिका आपल्याला मिळालीच पाहिजे कधी ना कधीतरी. त्यामुळे ह्या चित्रपटात मी आपल्या महाराष्ट्राचं जे लाडकं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका मी ह्या चित्रपटात. वा. मला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा पहिल्यांदा मी संपूर्ण वेशभूषा, रंगभूषा करून स्वतःला आरशात पाहिलं, आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं फक्त त्यावेळेला. कारण आपल्यामध्ये म्हणजे त्यावेळेला तर मी काहीच केलं नव्हतं, एक ओळ सुद्धा म्हटली नव्हती, पण केवळ म्हणजे त्यामध्ये सचिन देठे आपला रंगभूषाकार आणि पौर्णिमा आपली वेशभूषाकार, ह्या दोघांचाच खूप मोठा हात होता. आणि दिग्पालचं हे विजन होतं की मी वाटू शकेन छत्रपती. पण त्याच्यानंतर मी असं ठरवलं होतं की
इकडचं जग तिकडे झालं तरी दिग्पालने हा जो विश्वास माझ्यावर दाखवलाय त्याला मी एका पैशाचाही तडा जाऊ देणार नाही. वाह. त्यामुळे मी जेव्हा फर्जंदचं संपूर्ण चित्रीकरण करत होतो तेव्हा माझ्या डोक्यात फक्त ही एक गोष्ट होती की आपल्यावर कोणीतरी खूप मोठा विश्वास टाकलाय, जे स्वप्न आपण आपल्या लहानपणापासून उराशी बाळगलेलं आहे ते स्वप्न कोणीतरी पूर्ण होऊ देतंय, तर त्याच्या विश्वासाला आपल्याला तडा आपल्याकडून जाता कामा नये. आणि त्यामुळे ह्या चित्रपटात छत्रपतींची जी भूमिका आहे ती फक्त एक आयकॉन म्हणून नाही वापरलेली, त्याला खरंच एक भूमिका आहे. म्हणजे ह्या चित्रपटात आपल्याला छत्रपती भावूक होतानाही दिसतात, ते चिडतानाही दिसतात, ते आपल्या सवंगड्यांच्या आठवणीनं हळहळतानाही दिसतात आणि ते युद्धात उतरून युद्ध करतानाही तलवारबाजी करतानाही दिसतात. तर हे असं सगळं वाढून दिल्यानंतर जर मी नसतं बरं काम केलं तर माझ्यासारखा करंटा मीच असं झालं असतं. आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, दिग्दर्शिका, उत्तम नर्तिका, गायिका मयी देशपांडे, बोला तुमच्या भूमिकेबद्दल. माझ्या भूमिकेबद्दल मी या चित्रपटामध्ये केसर नावाच्या एका कलावंतिणीची भूमिका केलेली आहे. आणि ह्या भूमिकेबद्दल आता मी फार जास्त बोलू नाही शकत, कारण त्याला दोन बाजू आहेत. नाण्याला जशा दोन बाजू असतात तसं तिला सुद्धा तिची दोन रूपं आहेत, ती दिसतीलच. पण हा सिनेमा म्हणजे एक माझ्यासाठी अनुभव होता. म्हणजे एकतर शिवाजी महाराज हे माझं सुद्धा दैवत, माझे वडील ट्रेकर आहेत, त्याच्यामुळे लहानपणापासून गड किल्ले सगळे पालथे घातलेले आहेत मी. आणि त्यांच्यावरती सिनेमा बनत असताना आपण त्याचा एक भाग असावं हे अर्थातच लहानपणापासूनचं स्वप्न होतं, जे दिग्पाल मुळे पूर्ण होऊ शकलं. ह्या सिनेमातला प्रत्येक माणूस म्हणजे 60 मावळे आहेत आणि ज्या ज्या भूमिका आहेत या सिनेमामध्ये प्रत्येकाने काही ना काहीतरी छोटं छोटं त्या विजयासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. तसं केसरचं जे कॅरेक्टर आहे ते या सिनेमातली खारोटी आहे. म्हणजे श्रीरामांना जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा एक खार होती जी पळत जाऊन मातीमध्ये लोळून येत होती आणि जाऊन ती माती थोडी 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 तिकडे टाकत होती. पण तशी ह्या सिनेमाची खारोटी केसर आहे. त्याच्यामुळे आणि नंतर तिच्या पाठीवरून असा नाही हात फिरत महाराजांचा, पण त्यांचे आशीर्वाद तिला मिळतात, त्यामुळे तिचं सोनं होतं. वा वा. आणि गंमत अशी की कधी कुठल्याही कामात खारीचा वाटा कोणी नाकारू शकत नाही, नाकारू शकत त्यामुळे नाही. तुझी भूमिका अत्यंत महत्वाची हो असते. हो हो. आता वळूया आमच्या सिनेमाच्या नायकाकडे. अंकित, कसं वाटतंय मराठी चित्रपटात नायक म्हणून पदार्पण करताना? सबसे पहले तो सॉरी कि मैं आपकी बात का मराठी में जवाब नहीं दे पाऊंगा, बट समझ लूंगा. नो प्रॉब्लम. सर सबसे पहले तो ये एक ऐसा सपना है जो कभी देखा भी नहीं गया. जब अपने घर से निकलते हैं कि हाँ चलो बॉम्बे जा रहे हैं, एक्टर बनना है, तो वो उसी स्ट्रीम में चीजें और आपकी प्रोसेस और आपका हार्डवर्क चलता रहता है. उसी पाथ पे, उसी हार्डवर्क में बीच में से कोई आंधी तूफान की तरह आता है और ऐसे ऐसे आपको जिम्मेदारी दे देता है कि भाई तू करेगा ये. तो वो मतलब इट्स अ लाइफ चेंजिंग मोमेंट. राइट. और जितने भी मैंने अगर परफॉर्मेंस देखे हैं तो वो मराठी सिनेमा में देखे हैं. जितने एक बढ़िया तरीके से आप अपनी चीजों को लोगों के तक पहुंचा सकते हैं, वो मैंने इस सिनेमा में देखा है और सीखा है. ऑफ कोर्स कैसा लगा फर्स्ट टाइम सब मराठी एक्टरों के साथ काम करते हुए? ऑफ कोर्स इट्स अ वंडरफुल फीलिंग. और मतलब दो चीजें मैं कहना चाहता हूँ सर, जो मुझे जेन्युइनली फील होती हैं कि डे 1 से लेके लास्ट डे तक कहीं ना कहीं मुझे एक ऐसा फील हुआ कि कोई पावर है एक ऑरे में आसपास जो मुझे उस एक्सट्रीम लेवल पे जाके हार्डवर्क करने के लिए पुश कर रही है. कि जो जैसे आपको बताया कि सपने में भी नहीं देखा था, सोचा था कि ऐसी कभी चीज करने को मिलेगी. और दूसरी चीज कि वो जो प्रोसेस का टाइम था 8-9 महीने का दिग्पाल के साथ जब शुरुआत हुई थी, तो जैसे एक बेबी के बर्थ होने में वो 9 महीने का टाइम पीरियड जाता है, वैसे ही उस कोंडा जी को मैंने उस 9 महीने में एक अपने साथ मतलब एक पला बड़ा किया है, एक साथ में जिया है उस मोमेंट. तो वो हर दिन कुछ ना कुछ नया सीखने को मिला. और फिल्म के लास्ट तक तो मैं कह सकता हूँ कि मैं बहुत कुछ सीख गया. वेगवेगळे चित्रपट मराठीमध्ये येत आहेत, वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या बजेटचे. पण अशा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट निर्माण होण्याकरता सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे निर्माता. तेव्हा एकदा फर्जंदच्या आमच्या सगळ्या निर्मात्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया.
आणि आता माझी विनंती म्हणून आपण या चित्रपटातल्या गोंधळावरचा एक दणदणीत परफॉर्मन्स बघू. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ऍक्टिव्ह वेल 2 in 1 प्रस्तुत नसते उद्योग को पॉवर्ड बाय लक्स. आपल्या सोबत आहे फरजंद या चित्रपटाची टीम. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आहे. आता इथे अशीच काही पात्र येत आहेत ज्यांची पार्श्वभूमी सुद्धा ऐतिहासिक आहे, पण त्यांच्यात काय घडतंय मला माहित नाही. तुम्हाला जाणून घ्यायचंय? बघूया. आग लागली माझ्या नावाला. ते त्याला काय माझं नाव आहे. आई वडिलांनी एवढं कठीण नाव ठेवली नाही ना, मला उच्चारताच येत नाही. काय जमतलं? परत परत एकदा. हा, अरे जलालुद्दीन. जमला पुढे बोल. जलालुद्दीन मोहम्मद अकबर. दरबारात प्रवेश केला तरी माझ्या स्वागताची तयारी नाही. मी देशाचा सम्राट अकबर. डिस्को दिवाने डिस्को दिवाने आम. दरबारात माझ्या स्वागताची तयारी नाही. कोण आहे तिकडे? कोणीच नाहीये, तुम्हीच बोला. कोणीच नाही.
मा आवाज काय गजाच्या ए खिडकीच्या गजाच्या पलीकडनं येतोय. माझ्या स्वागताची तयारी नाही. अरे काय चाललं आहे. वास्तविक बिरबल तरी हवा होता, पण वसाडा गेला कुठं. बिरबल बिरबल आलाच बिरबल. मला वाटलं मला एकट्याला स्किट करावं लागतं की काय. तेवढी रिस्क आपण घेऊ शकत नाही जहापना. काय करतो रे. मुजरा करतोय जहापना. पटली ना हा? पटली ना ओळख पटली ना तुम्हाला. कर कर मुजरा कर. हा. पण इन्ही लोगोने या गाण्यावर कर. हा? हे गाणं मला लय आवडतं. इन्ही लोगोने टेटा ढिंग टा टा. ऐक ऐक ऐका ऐक जाप जाप. ए ए ए गप्पा बस. अरे त्यांना अक्कल नाही, तुला पण अक्कल नाही. इन्ही लोक डायरेक्ट जाता साताऱ्याला चाललायस तू. जहापना खरंच बादशाला मारायची परवानगी व्यवस्थित कुदवला असता तुम्हाला. अहो काय करताय आता. आपण कशाला जमलो. सलीम अनारकलीच्या लफड्यावर चर्चा करण्यासाठी. नाही, हो 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 त्याच्या लपड्यावर चर्चा झक करणे. मारी तुम्हाला मुजरा केला मी. कोणाशी बोलतोस. बादशाह असं काय करताय तुम्ही. बादशाह आहात ना, बादशाह सारखं वागा ना, तर जाम मारेन मी तुम्हाला. बसा ना तुम्ही, ते बसा ना. आपण सलीम अनारकलीच्या लफड्यावर चर्चा करण्यासाठी अरे बसतो. हो 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 आपल्याला चर्चा करायची आहे. हो. पण फैसला द्यायच्या अगोदर हा. गुन्हेगाराशी मला गुटरगू करायचंय. काय करायचंय. गुटरगू ते फैसला द्यायच्या अगोदर करतात नाही काय. गुटरगू. जहापना हा? तुम्ही अकबर आहात का कबूतर. हा गुटरगू काय करताय. ऑलरेडी गुटरगू करून ठेवलाय तुम्ही. हा? गुटरगू नाही गुफ्तगू. सलीम चिरकेल. हा? आवाज चिरकेल तुमचा. सलीम अनारकली डिस्को दीवाने. ए काय करताय तुम्ही. असं का करताय तुम्ही. फक्त त्यांना बोल. डिस्को दीवाने आम मध्ये पेश. मला पण घ्या मला पण घ्या. अरे काय चाललंय जहापना. हे काय चाललंय. अनारकली इसे हाथों में बेड़िया क्यों नहीं है. अरे बेडिया, अरे बेडिया, आमचे हातच आमच्यासाठी बेड्या आहेत. जहापना इस नाचीस अनारकली का सलीम हा? सलाम कबूल कीजिए. ही अनारकली हा अनारदाना आहे. नाही जहापना, हा फुगलेला शेंगदाणा आहे. हा? हा बुलढाणा आहे. काय म्हणालात बुलढाणा. हाच बुलढाणा तुमच्या घरात आणून नाही तुमची दाना दान उडवली तर लक्षात ठेवा. जहापना जहापना आम्हा दोघांनाही लग्नाच्या बेडीत अडकायचंय. सलीम अरे हा टपरी वाल्याच्या पुरी तुला काय दिसलं. तुम्ही खुदा की कसम है. खरं सांग, खोटं बोलू नकोस. खोटं बोललास तर तुला खुदा ऐका, 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 ऐका. जिथे जिथे ऐक- खुदा आहे त्या खुदात मी तुला ऐक- ढकलून देईन. ऐक- ऐका. खरं सांग, अहो, खरं सांग. अहो. खोटं बोलू नकोस सलीम. काय ते खाकूर नाही एकदा काय करतायत एकदा खाकूर नाही. काय होतंय. उर्दू आहे. ख ख हा उर्दूने तुम्हाला सरदू झाला. ना ना आमच्या तशी बोलायची पद्धत आहे. पद्धत? हा ख्वाहिशे नुक्ता नुकता नाही बोलताना खूप चोखताय ना तुम्ही. ना ऐसा ही बोला जाता है बिल्कुल. सलीम चिरकेल हो सावकाश बसून बोला ना. काय तुझा बाप आहे. सलीम या टपरी वाल्या पोरीवर तू लग्न करणार आहे. हा. अरे लोक मला टपरीत मारतील. हा आपल्या टकलीत मारतील. अरे काय पाहिलंस हिच्यात तू. काय पाहिलंस काय पाहिलंस सगळं सविस्तर सांगू का. हो मी ज्या रस्त्याने चालत जातो ना त्याच रस्त्यावर हिच्या आब्बाचा डब्बा आहे. हा? म्हणजे हिच्या आब्बाची टपरी आहे. अब्बा डब्बा जब्बा. ही आब्बा डब्बा जब्बा त्या टपरीवर चुना लावते आणि मी तिच्याकडे नुसता पाहत असतो. अनारकली चुना लावता लावता तुमच्या सलीमला तिने मस्त कथ्था लावलेला आहे.
चुना लावलेला आहे. असं काय करताय ह्यांना बागेत गाणं गाताना मी स्वतः पाहिले जहापना. चुना लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुनाना सनम, चुरा के दिल मेरा गोरिया चली. अहो जहापना काय चाललंय काय चाललंय. अनारकली काय चाललंय. हे नाही आवडलं. चुन्ना मेरे या मेरे या, चुन्ना मेरे या मेरे या, चुन्ना मेरे या बेलिया ओ पियो. तो तुम्हाला चुन्ना लावतायत समोरासमोर. असं काय करताय हे जहापना. आवडलं चुन्ना. अनारकली आम्ही कोण आहोत. जिल्हे बदामी. काय तुझा बाप आहे हा? सॉरी सॉरी. बदामी नाही. मग जिल्हे इस्पिक असेल. इस्पिक नाही हो जहापना. मग कन्फर्म किलवर असेल मी. काय हा? जहापना तुम्ही अकबर आहात एवढंच लक्षात ठेवा आणि यांना शिक्षा फरमावा. मालूम है अनारकली पे शुक्रवार है. तर शुक्रवार नाही कसूरवार है. खरंच बादशाला मारायची पद्धतच ना कोपऱ्या कोपऱ्यात नेऊन मारला असता आणि जेवढं त्याच्यामध्ये बारीक करून टाकला असतो तुम्हाला मी. असं काय करताय. शिक्षा फरमावा हो. सलीम चिरकेल चिरकेल आवाज चिरकेल सावकाश घ्या. याला सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नव्हतं. पण या टपरीवाडीच्या नादाला लागल्यापासून 120, 130, 40, 50 खातो हा. जहापना 120, 130 असं असतं, 40, 50 असं नसतं. खामोश! तू मला शिकवू नकोस. तुझ्या नादाला लागल्यापासून हा 120, 130, 40, 50 वेळा खातो. हा 120 खाऊन खाऊन याचा 420 झाला. जहापना सलीम! जहापना सलीम! एक मिनिट, तुम्ही खरंच एकमेकांवर भडकलाय का पुढचं आठवत नाहीये. जहापना हमको परवानगी दे दो, नहीं तो मैं अनारकली के साथ भाग जाऊंगा. कुठे पळणार. हिला 2 पावलं चालता येत नाही. सलीम हम तुम्हारे वालिद है. आईला वालीतच टाकला पाहिजे तुम्हाला. काय झालं तू बघा. तुमची परवानगी असो किंवा नसो पण मी लग्न करणार ते हिच्याशीच. बिरबल हुक्म की तालीम हो. हा हा, तालीम हो तालीम हो. मी माझ्या गाड्यावर तालीम करते. जब प्यार किया तू डरनो क्या, जब प्यार हा करा तालीम करा. एक काम करा तालीम करूया. आम्ही दोघं डंबेल्स मारतो. हा तुम्ही बारीक बारीक शेप करा आणि तुम्ही खेळा. काय चाललंय. तालीम नाही हो, तामील की जाय. तामील तामील बोला. मी नाही तामिल बोलणार. का. मी महाराष्ट्रात राहतो. कुठे राहता. मी महाराष्ट्रात राहतो. अरे कोण आहे हा. माँ का, बाप का, भाई का बदला लेगा तेरा ये फैजल. इकडे आण. इकडे आण. तुम्ही जलालुद्दीन आहात की नवाजुद्दीन आहात. काय चाललंय. कशा करतात. मारायची खरंच पद्धत हवी. आताच कुठला असता तुम्हाला मी खूप मारावं वाटतंय ह्यांना. अरे काय चाललंय सगळं. यांना शिक्षा फरमावा ना. अरे तू किती घाई करतोस यांना शिक्षा देण्याची. ओ हा मेरा तर माझी लाईन क्लिअर होईल ना. हैराम, मुझे बचाव इस इंसान से. कुठे लपतीयस आणि ह्याच्या पाठी कुठेही लपलीस ते दिसणारच आहेस तू. ओ, शिक्षा फरमावा. बिरबल तुझी चोरी पकडली गेली आहे. काय पकडले गेले. मी सगळं सांगितलं. काय चोरी पकडले गेले. फालतूगिरी काहीतरी. ठीक आहे शिक्षा फरमावतो. पण त्याच्या अगोदर सलीम आणि अनारकलीचं प्रेम आहे ते अबाधित राहू दे. आणि तुझं एकतर्फी प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांना लग्न करू दे. जहापना आणि मी. तो आज मी ऐतिहासिक फैसला देतो आहे. सलीम आणि अनारकलीचं लग्न होईल आणि आपण तुझ्यासाठी काहीतरी प्रयत्न करू. माझी बायको आहेच. तुझ्यासाठी वधू शोधायला. तोपर्यंत हा दरबार खालीच करा. खावीद, खारीज खारीज होता है, खालीच नाही खारीज. नाही पण ते म्हणतात ना दरबार खाली केला की खालीच करायचं म्हणतात ना. खालीच नाही खारीज खारीज असतं ते खारीज. अच्छा खारी. बरी आठवण करून दिलीस. बिरबल चहा आणि खारीची सोय करा. आपण सगळे खारी खायला जाऊया. जहापना चला करूया आपण चहापना. चला तर. पाल, तुझ्या डोक्यात कसं आलं हे की आपण चिन्मय मांडलेकरला शिवाजी म्हणून कास्ट करावं. मी जो विचार करत होतो या स्क्रिप्टला घेऊन मी शिवाजी महाराजांचे डोळे शोधत होतो. जनरली हा विचार मला माहित नाही की किती जणांनी केला असेल. म्हणजे भालजींनंतर तो कदाचित आता सिनेमाच 37 वर्षांनी आपला येतो आहे
आणि तो करत असताना मी कायम शिवाजी महाराजांचे एक वेगळ्या प्रकारचे डोळे शोधत होतो ज्याच्यामध्ये करुणा असेल. म्हणजे दोन्ही आहे दोन्ही नायक माझे जे आहेत सिनेमाचे म्हणजे मूळ कोंडाजी आणि शिवाजी महाराज, ती करुणा एक खूप सुंदर वाक्य नंतर गप्पा मारताना आम्हाला सुचलं होतं की वीरश्री ही करुणेतनं जन्म घेते. वा. आणि ती करुणा नसेल तर वीरश्रीचा क्रूरपणा व्हायला वेळ नाही लागत. म्हणजे जेव्हा युद्धात उतरणारे वीर हे जे आहेत ते करुणेने भारलेले असतात. त्यांना आपल्या देशबांधवांना, आपल्या समाज बांधवांना वाचवायचं असतं. त्या करुणेपोटी ते हिंसा करत असतात. हे करुणेने भरलेले डोळे मला पाहिजे होते, जे मला सिरियल करताना एका सीन मध्ये दिसले. वा वा वा, क्या वा. या अशा प्रकारच्या इतिहासकालीन युद्धपटामध्ये जेव्हा कलाकारांची मांदियाळी असते, म्हणजे आज इथे उपस्थित 4च जण आहेत, पण तुमच्या माहिती करता सांगतो, या चित्रपटामध्ये जिजाऊंच्या भूमिकेत आपल्या समोर मृणाल कुलकर्णी दिसणार आहेत आपल्याला. या चित्रपटामध्ये अजय पुरकर आहेत, राहुल मेहेंदळे आहेत, हरीश दुधाडे आहेत, प्रवीण तरडे आहेत, असतात काळे आहेत, नेहा जोशी आहे, अंशुमन विचारे आहे, समीर धर्माधिकारी आहे, गणेश यादव आहे, प्रद्युम्न आहे. कलाकारांची फौज अख्खी दिग्पालनी उभी केलेली आहे. तर या एवढ्या सगळ्या वेड्या लोकांबरोबर काम करताना काही वेडसर किस्से झालेले आठवत आहेत चित्रपटाच्या दरम्यान? तुला तुझेच किस्से ऐकायचे सगळ्यात म्हणजे महत्वाचा. नाही तसं मी खूपच त्या सगळ्या धावपडीत होतो, त्यामुळे यातले फारसे किस्से मला माहित नाहीत किंवा माझ्या पलीकडे घडले असतील. तर फक्त एकच म्हणेन की एवढी मोठी मांदियाळी होती आणि प्रत्येक जणांनी खूप काम केलेलं आहे आणि खूप अनुभवी नट होते. ह्या सगळ्यांनी माझ्यासारख्या नवख्या मुलाला खूप सांभाळून घेतलं आणि ही खूप महत्वाची गोष्ट वाटते. आणि हे सगळं फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेमधनं घडलंय. म्हणजे आपण ऐकतो वेगवेगळे किस्से, जेव्हा इतके मोठे ऍक्टिंग मधले टायकून्स एकत्र येतात तेव्हा सेट्सवरती त्यांचे इगो टसल्स आणि या त्या बऱ्याच गोष्टी आपण. असं काय झालं आपल्यात? नाही. पण तू चुकवायचास. मी? हो, तुला माहिती नाही दिग्पाल, कारण मी चुकवायचो. अरे जेव्हा आमचे एकत्र सीन असायचे तेव्हा फोकस जर का त्याच्यावरती नसेल तर तो शांतपणे पुढे जा मार तिथे मार असं म्हणत तो इन्स्ट्रक्शन्स द्यायचा. तो आधी येऊन वेगळं सांगायचा. आता मला हे माहिती असल्यामुळे अर्थात मी विश्वास नाही ठेवला आणि आपला वेळ नाही गेला, पण यांनी खूप केलंय रे. खूप केलंय. मी विश्वास ठेवून सगळं करत होतो. म्हणजे वाटलं असं की मी असं नाही मला संपलं. अरे तू ओळखूच येत नव्हता. म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलायची राहते हेच कळायचं नाही, कारण प्रसाद कुठेतरी उभा असायचा गेटअप मध्ये असायचा. आणि तूच सांग. मलाच खूप वेळा असं व्हायचं की प्रसाद दादा आलाय का, आणि तो मागे कुठेतरी खुर्चीवर बसला असायचा गपचूप आणि मला बघत असायचा की अच्छा याचं चाललंय काय तरी. पण मी एक सांगू की मी कायमच तुझ्या कामाची फॅन आहे आणि मला भयानक आवडतो. पण ह्या चित्रपटामध्ये जेव्हा जेव्हा तू मेकअप करून आलास ना तेव्हा मला ओळखायला 2 सेकंद लागली, कारण बहिर्जींचं काम आणि त्यांचं तेच योगदान मोठं होतं ह्या सगळ्या प्रवासामध्ये किंवा त्या जिंकण्यामध्ये सुद्धा, की तिकडे जाऊन त्यांच्यामध्ये वावरून आणि त्यांच्यामधला एक बनून माहिती काढायची. सो ते लुक्स जे वेगवेगळे डिझाईन केले होते कमाल होते आणि ते उत्तम कॅरी प्रसादनी केलेत. आणि मला असं नेहमी यातल्या आवाजाचे पोत बदलण्याची आयडिया प्रसाद दादाची असो त्यासाठी. आणि मला असं वाटतं की जसं धनंजय माने आणि इस्रायलचे 70 रुपये गाजलेले आहेत, तसंच बहिर्जी नाईक आणि मामा हे सुद्धा भविष्यात गाजणार आहे खूप. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात म्हणजेच ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग, को पॉवर्ड बाय लक्स मध्ये.
तुमच्या खूप गप्पा झालेल्या आहेत आणि मी तुमच्या सगळ्या गप्पा ऐकल्या आहेत आणि मला उत्सुकता लागून राहिली आहे ती हा ट्रेलर बघायची. पण त्याआधी मला प्रसादला विचारायचं आहे. प्रसाद, तू ह्यांना अनेक प्रश्न विचारलेस, पण मला तुला विचारायचं आहे की तुझा अनुभव हा सिनेमा करतानाचा कसा होता आणि एक ऐतिहासिक भूमिका साकारायची. आणि मला आठवतंय की तू रणांगणचा पण भाग होतास. हो. तर त्यानंतर ही भूमिका साकारताना तुला कसं वाटलं, काय मजा आली? रणांगण मध्ये तर मी होतोच, पण त्यानंतरचा दिग्पालच्या आणि माझ्या ओळखीचा मधला एक टप्पा म्हणजे मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित रमा माधव या चित्रपटामध्ये मी राघोबाच्या भूमिकेत होतो आणि तिकडे दिग्पाल मृणालला असिस्ट करत होता. त्या दरम्यान आमची ओळख झाली आणि म्हणजे मैत्री आधी होतीच, पण चांगली ओळख, घट्ट मैत्री त्या चित्रपटाच्या दरम्यान झाली. आणि त्यानंतर त्यांनी मला फर्जंद ऐकवला आणि मी चिन्मयला फोन करून सुद्धा असं म्हटलं होतं, तुला आठवत असेल तर, मी खूप दिवसांनी एक उत्तम चित्रपटाचं स्क्रिप्ट ऐकलं. कारण आपण रेग्युलर चित्रपटाची स्क्रिप्ट येत असतात, आपण वाचत असतो, पण असं असं समाधान होत नाही काही उत्तम वाचल्याचं. तसं खूप दिवसांनी मला असं मन असं भरून आलं होतं की क्या बात आहे, ये होता है स्क्रिप्ट. आणि या फिल्ममध्ये आपण असणार आहोत, या चित्रपटाचा एक भाग आपण असणार आहोत, ही गोष्टच खूप एक्साइट करणारी होती. त्यामुळे नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं आणि माझ्या परीने मी बरं काम करण्याचा प्रयत्न केला, पण जास्त चांगलं दिग्पाल सांगू शकेल. मला खात्री आहे की तू उत्तम काम केलंच असशील तुझ्या त्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण ऐतिहासिक सिनेमे करतो किंवा अशी नाटकं करतो, तेव्हा आपल्याला खूप जवळून अनुभवायला मिळतो तो काळ. आणि ते खूप गमतीशीर असतं, कारण की त्या काळी कसे बोलत असतील, काय वस्तू वापरत असतील, आणि त्या सगळ्या गोष्टींनी खूप एक्साइट व्हायला होतं एक अभिनेता किंवा एक अभिनेत्री म्हणून. तर आय एम शुअर तुम्हाला ती सगळी मजा आली असेल. नक्कीच. पण मुव्हिंग ऑन, आता आणखीन मजा आपल्याला इथे करायची आहे, कारण की आज आपण इथे खूप सारे गेम्स खेळणार आहोत. आणि आता जो मला सगळ्यात फेवरेट गेम आहे इथे, तो सगळ्यात आधी आपण खेळणार आहोत. त्यासाठी मला 2 कलाकार पाहिजेत इकडचे, आणि तो खेळ